प्राईम महाराष्ट्रींच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण आहोत पन्हाळा पंचायत समितीच्या ऑफिससमोर, कार्यालयासमोर. आणि इथं येण्याचं कारण म्हणजे इथली जी काही मौजे बोरपाळचे जे नागरिक आहेत, या नागरिकांचा आरोप आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2025-26ला जो काही सर्व्हे झाला, तो सर्व्हेच्या अंतर्गत ज्या गरजू लोकांना जी घरं मिळायची हवी होती, त्या लोकांना न मिळता जे धनदांडगे आहेत, ज्यांच्याकडे ऑलरेडी घरं आहेत, ज्यांची परिस्थिती अतिउत्तम आहे, अशा लोकांना परत घरं मिळाली आहेत. सर्वेक्षणामध्ये काही चुकी झाली आहेत का? स्थानिक अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये काही चुका केल्यात का? आणि हा सर्वेक्षण देणाऱ्यांनी क्या पद्धतीने कसा केला आहे, या संदर्भात बोलण्यासाठी काही नागरिक आपल्यासमोर आहेत मौजे बोरपाळीचे. त्यांच्याशी चर्चा करूया. आपल्यासोबत आहेत सर, आपलं नाव सांगा. सागर दिनकर चव्हाण. चव्हाण साहेब, नेमका काय इश्यू होता आणि काय झालं होतं या योजनेत? 2025-26ला जी घरकुल यादीची जे सर्वे चालू होता, त्यामध्ये ज्यांना गरज आहे त्यांना घरकुल मिळालेलंच नाही आहे आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांना 2-2, 3-3 अशी नावं, म्हणजे त्यांच्या आईची, मिसेसची अशी नावं येऊन 2-2, 3-3 घरं मंजूर व्हायची, हे चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये आमच्या बोरपाळी गावातल्या. सर्वे कोणी केला होता? सर्वे ग्रामसेवकांनी केला होता आणि त्यांचे कर्मचारी यांनी सर्वे केला होता. मग आम्ही विचारताना ती म्हटलीत की तुमचं नाव पुढच्या यादीत घातलं जाईल, असं नुसती उडवाउडवीची उत्तरं दिली जाते. 2025ला जी यादी झाली त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे तुमचं त्यात नाव टाकलं होतं त्यांनी? हां सर. यादीमध्ये नाव टाकलेलं सासूबाईंचं, सुमन दिनकर चव्हाण. त्यावेळेला असं झालेलं की ग्रामसेवक आलेले दारामध्ये आणि कर्मचारी आलेले. त्यावेळी पाणीपट्टी आणि घरपाळा भरायला सांगितला. त्यावेळेला मी असे केले की त्यांनी मला 2 ऑप्शन ठेवलेले की घरपाळा तर भर आणि पाणीपट्टी तर भर, तर तुझं नाव घेतो. मग त्यावेळेला ठीक आहे म्हटलं, एक मला तासाभराची मुदत द्या आणि मी तासाभरात तुमचे पैसे, माझे मिस्टर कोकणात नेऊ द्यात आणि मी तुमचे पैसे रिटर्न करतो. कसले पैसे? घरपाळा आणि पाणीपट्टीची. मग ते ऑनलाईन नाव त्यांनी पैसे भरले इकडे आणि ऑनलाईन नाव ह्याच्यासाठी घेतलं, आवास घरकुल योजनेसाठी. ते नाव घेतल्यानंतर ते महादेव मोरे म्हणून आहेत ना, ते काय म्हटले तुझं नाव म्हणजे ह्या यादीत बसते. आणि परत नंतर सर्वे झाल्यानंतर तरी पण तेव्हा सांगितलं की तुमचं ह्या यादीत नाव आहे आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नकोसा. मग त्यावेळेला आम्ही काय 1 वर्ष आम्ही म्हणजे हे केलं बाबा, ग्रामपंचायतच्या ह्याच्यावर विश्वास ठेवला. परत ते काय परत विचारायला गेलो. जेव्हा आम्ही यादी बघितली त्यावेळेला त्या यादीमध्ये आमचं नाव नव्हतं. मग यादीमध्ये नाव विचारायला गेल्यानंतर त्यांनी तिथं आम्हाला म्हणजे उलट उत्तरं दिलीत आणि त्या उत्तराला आम्ही पण बांधील नव्हतो की बाबा आम्ही गोरगरीब आहे. आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला नाही मिळालं तरी चालेल, पण गोरगरिबांना ही योजना आणि लाभ आपापल्या घरी जावावेत. आणि एका घरामध्ये 2-2 आणि 3-3 का नाही यादीला नावं आल्यात. एका घरात 3-3 घरं मंजूर झाल्यात. त्यातलं एखादं जरी गोरगरिबाला दिलं तरी चालतंय आणि नाही दिलं तरी कसं आहे माहिती आहे का, ज्या वेळेला आपण यादीत नाव घालतोय त्यावेळेला त्यांची परिस्थिती बघावी. ज्या घरात 2-2 बंगला आहेत खरं तर ही गोरगरिबांसाठीच योजना आहे. आणि ज्या घरात कसं झालंय सर, ज्या वेळेला 2-2 घरं आहेत, 2-2 बंगला आहेत, त्यांना शेती-भाती सगळं आहे, त्यांना घरं मंजूर झाल्यात. आणि ज्या व्यक्तीसनी म्हणजे बाबा आमच्या गोरगरिबांना घरं नाही, दार नाही, त्यांना घर मंजूर झालेलं नाही. आणि तुम्ही ऑनलाईन लिस्ट नेलायसा, फोटो सकट काढून घ्यायलायसा, त्याचा आम्हाला पुरावा पण तुम्ही दिला नाहीसा. एवढंच की तुमचं काम तुमचं होणार व्यवस्थित म्हणून सांगितलासा. आणि ज्या वेळेला आम्ही यादी बघितली त्यावेळेला तुम्ही काय आमच्या यादीमध्ये नाव बसलेलं नाही. तरी एवढीच इच्छा आहे आमची की गोरगरिबांना जो सरकारच्या शासनाचा लाभ आहे तो गोरगरिबांना मिळावा, एवढीच आमची इच्छा आहे. आज इथं पंचायत समितीच्या मध्ये कशासाठी आला होता? नवनाथ राजाराम पवार. घरासाठी आलेलो, घर मंजुरीसाठी, तुमचं काय समस्या? की गोरगरिबांना घर मिळावं. मोठ्या लोकांची जी नावे आहेत ती त्यांनी साहेबांनी स्वतः येऊन इथं म्हणजे आमच्या गावामध्ये येऊन त्यांनी स्वतः चौकशी करावी आणि ज्यांना खरोखरच घराची गरज आहे त्यांना घर मिळावं.